बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण बंडूची जार या पाठाचा अर्थ समजून घेतला किंवा पाठाचं वाचन करून त्यामध्ये नेमकं काय सांगायचं आहे किंवा त्यांच्या घरातील असणं बंडूचे इजार या पाठामध्ये असणारा बंडूच्या घरातील असणारा संवाद हा समजून घेतला आणि यातून आपल्याला समजलं की बंडूच्या घरातील असणारे जे काही एकोपा आहे तो एकोपा आपल्याला त्यातून समजून घेतलेला पण आहे. आता या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 काय आहे की चर्चा करून उत्तरे लिहा. त्यामधला बघा, म्हणजे चर्चा करून उत्तरे लिहा आणि त्यामधला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे, बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आकूड झाली असती, बघा, म्हणजे धोंडू मामानं जेव्हा ती इजार शिवली ती जास्त मोठी शिवली, पण जर ती आकूड शिवली असती तर काय झालं असतं आणि ते करण्यासाठी काय काय करावं लागलं असतं. शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे बघा, प्रश्न क्रमांक 1च मुळात काय आहे की चर्चा करून उत्तरे लिहा म्हणून त्यांनी सांगितले. बघा, म्हणजे तिने बंडूची इजार लांब झाल्या म्हणून ती कापून कमी केली, पण मुळातच धोंडू मामानं शिवताना जर ती आकूड शिवली असती तर नंतर काय झालं असतं, तिथला संवाद बदलला असता का किंवा कोणकोणत्या गोष्टी मग कराव्या लागल्या असत्या ती मोठी करण्यासाठी. जेवढे मार्ग आहे तेवढे त्यांनी सुचवा म्हणून सांगितलं आहे. बघा, जर पॅन्ट आकूड झाली असती तर जसाच तसा कापड, म्हणजे बंडूच्या इजाराचं जे कापड आहे तेच कापड दुसरं आणखी एखादं घेऊन ते त्याला जोडता आलं असतं का. हा एक मार्ग करून ते आकूड आहे ती मोठी करता आली असती किंवा लांब करता आली असती. दुसरा मार्ग म्हणजे काय, ते कुठंतरी उसवून, बघा, म्हणजे उसवून पुन्हा लांब करता आली असती का. हा एक मार्ग आपल्याला सुचत आहे किंवा आपण सुचवू शकतो. म्हणजे जसा तसा कापड वापरून मोठी करता येऊ शकते, त्याचबरोबर ते उसवूनसुद्धा आपल्याला मोठी करता आली असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधलाच इजाऱ्याची चड्डी झाली यात चूक कोणाची. बघा, आता आपण हा संवाद सगळा मागल्या व्हिडिओमध्ये ऐकलेला आहे की बंडूची इजारा आहे ती चड्डी झाली, त्याचे कारण काय आहे तर प्रत्येकाने थोडी थोडी कमी केली. पण यात सगळ्यात महत्त्वाची चूक कोणाची आहे की या इजाराचे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची कमी कुणी केली तर बंडूच्या पत्नीने केली. बघा, म्हणजे सगळ्यांनी सकाळी नाही म्हटले आणि त्यानंतरच्या काळामध्ये काय केले, प्रत्येकानं थोडी थोडी इजार काय केली, 4-4 बोटे इजार प्रत्येकानं कमी केली. पण पहिल्यांदा इजार कमी कोणी केली तर बंडूच्या पत्नीनं केली आणि म्हणून इजाऱ्याची चड्डी झाली यामध्ये चूक कोणाची तर इजाऱ्याची चड्डी झाली यामध्ये चूक बंडूच्या पत्नीची आहे. तिनं कमी करून इजार कमी करून जर सर्वांना सांगितलं असतं की इजार मी कमी केली तर नंतर ती कोणी केली नसती. त्यामुळे पत्नीची चूक या ठिकाणी आहे. याचं उत्तर असं लिहा की इजाऱ्याची चड्डी झाली यात चूक बंडूच्या पत्नीची आहे. लक्षात आलं. प्रश्न क्रमांक 1 मधलं पण उत्तर लिहिलं आहे का बघा, की अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहावं लागेल. जसाच तसा कपडा आणून, बघा, प्रश्न क्रमांक 1 मधला त्याचं उत्तर कसं असणार आहे की जसाच तसा कपडा जोडता आला असता व इजार उसवून सुद्धा लांब करता आली असती, हे आपण तिथं लिहू शकतो. बघा, प्रश्न क्रमांक 1 मधल्या चं उत्तर लिहिलं आहे का बघा, जसाच तसा कपडा जोडता आला असता व इजार उसवून लांब करता आली असती, हे 2 मार्ग आपल्याला सुचवू आपण शकतो. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 1 मधला मध्ये की आचं उत्तर काय आहे की इजाऱ्याची चड्डी झाली यात चूक कोणाची. इजाऱ्याची चड्डी झाली यात चूक बंडूच्या पत्नीची आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधलाच की बंडूच्या इजाऱ्याची पाय 4 बोटे कापली. बंडूच्या इजाऱ्याचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही. बघा, म्हणजे आपण तिथं बंडूचे इजाऱ्याला पायाचं म्हणजे नाव इथं आपण म्हटलेलं आहे किंवा बोलताना आपण असं म्हणतो की इजाऱ्याचे पाय 4 बोटे कापली. म्हणजे पाय हे शब्द सजीव आहे का तर असं आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असं बोलतो की पाय आहे की नाही, त्या इजारीला आपण इजाऱ्याचे कमी करण्यासाठी पाय असे पण म्हणतो. तशाच पद्धतीने इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. बघा, त्याची नावे सांगा. उदाहरणार्थ बघा, आपण असं लिहू शकतो. आणखी दुसरे उदाहरणार्थ म्हणजे इजारीचे जसं आपण पाय म्हणतो तसं पेनची जीभ, बघा, पेनची फुडली जी टोक असते त्याला टोकाला आपण काय म्हणू शकतो की पेनची जीभ असते ती असं म्हणतो, आहे ना. कपाचा कान आहे की नाही, कपाचा कान. त्यानंतर बाटलीचे तोंड आहे की नाही. त्यानंतर आता तोंड आहे म्हणलं ती सजीव आली का, बाटलीचं तोंड नसतं सजीव, पण आपण ते म्हणतो. त्यानंतर बटाट्याचे डोळे म्हणजे अशा पद्धतीने. बघा, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मधल्या ईला आपण 4
पर्यायी प्रश्न चार अवयव असणारे असे काय अवयवाची नावं देणारे आपण वस्तूंची नावं सांगू शकतो. एक कुठलं बघा लिहिलं आहे का तुम्ही? पेनची जीभ. लिहा लवकर. पेनची जीभ. 2 कपाचा कान. कपाचा कान. 3 बाटलीचे तोंड. बाटलीचे तोंड. आणि 4 बटाट्याला डोळा. बटाट्याला डोळा. म्हणजे अशा पद्धतीने काय करू शकतो आपण शब्द वापरू शकतो. त्यानंतर आणि असे तुम्हाला जे काही आणखी सुचतात ते सुद्धा तुम्ही काय करू शकता लिहू शकता. त्यानंतर पुढं बघा की प्रश्न क्रमांक 2 की खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दापैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्याचा अर्थ लिहा असं तिने या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा म्हणजे त्या वाक्यामध्ये खालील शब्द लिहायचा आणि त्याचा पुन्हा अर्थसुद्धा काय करायचा आपल्याला लिहायचा आहे. मग आता कंसामध्ये शब्द दिलेत बघा. कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड अशा पद्धतीचे काय दिले आहेत कंसामध्ये शब्द दिलेले आहेत आणि खालील प्रश्न पासून ओपर्यंत दिलेले आहेत. त्या रिकाम्या जाग्यामध्ये वरील कंसातील काय करायचे आपल्याला शब्द भरायचे आहेत. आता बघा की चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती. चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झालेली होती. काय झालेली होती? पाट. इथं काय लिहायचं आपल्याला शब्द कुठला येणार आहे? चुलीवरच्या तव्याची पाट काळीभोर झालेली होती. आता हा आपण व्हिडिओ बघत असताना ह्याच्यामध्ये व्हिडिओ बघत असताना तो संवाद आहे ठीक नाही. त्या संवादामध्ये काहीच आपल्याला तशा पद्धतीचा आलेला आहे. त्यानंतर पुढं बघा की कपाचा टिंब तुटला होता. कपाचा काय तुटला होता? कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासमध्ये ओतला. बघा म्हणजे कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा कुठे ओतला? ग्लासमध्ये ओतला. म्हणजे काही वेळेला कपांचा घरात नसतील बघा म्हणजे ग्लास वगैरे कान वगैरे तुटला तर आपण तसं देतो का? तर नाही ग्लासमधून देतो मग काही वेळेला. आणि म्हणून या अर्थाने काय दिलं इथं की कपाचा कान म्हणजे काय तर हातात धरायचं जे काय कपाच्या बाजूला जे हातात धरायचं जे काय साधन असं थोडक्यात आपण असं म्हणू किंवा हातात धरण्यासाठी जे काही दांडकं असतं त्याला आपण काय म्हणू कान असं म्हणू शकतो. त्यानंतर हा नारळ नासका निघणार. नारळाचा टिंब बघून धनवा म्हणाली. हा नारळ नासका निघणार असं निघणार. नारळाचा टिंब बघून धनवा म्हणाली. तर हा नारळ नासका निघणार. नारळाचा काय डोळा बघून धनवा म्हणाले. डोळा म्हणजे काय तर नारळाच्या वरती जे काही खोग असते त्या खोगेमध्ये असणारा जो डोळा आहे तो डोळा बघून धनवा म्हणाले की हा नारळ काय निघणार आहे नासका निघणार आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंब फुगले होते. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगलेले होते. पोट म्हणजे थोडक्यात पात्र लक्षात का ह्या अर्थानं आपल्याला पोट म्हणजे या ठिकाणी काय आपल्याला बघायचं आहे की पात्र नदीच्या पात्रामध्ये पाऊस जोरात झाल्यामुळे नदी अगदी ज्या पात्र असते त्या पात्राच्या पण बाहेर येते बघा की नाही पाणी जास्त वाढलेल्यामुळे आणि त्याला आपण पोट या अर्थाने इथं शब्द वापरलेला आहे की मुसळधार पाऊस पडल्याने नदीचे पोट काय होते फुगले होते. उदाहरणार्थ पात्र या फुगले होते. कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंब उघडेना. बाटलीचे तोंड उघडेना. कितीही जोर लावला तरी बाटलीचे काय उघडत नाही तोंड उघडत नव्हते. म्हणजे बाटलीचे वरचं ते टोपण आहे ते काय नव्हते उघडत नव्हते. काही वेळेला ते जाम असतं बघा की नाही आणि त्याला मग तोंड आपण असं म्हणतो. त्यानंतर चरबीतले दूध गंजात ओतले. बघा चरबीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या टिंबपर्यंत आले. गंजाच्या कुठंपर्यंत आले गळ्यापर्यंत आले. म्हणजे ते भरलेले आहे लक्षात का. चरबीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या टिंबपर्यंत आले तर अगदी गळ्यापर्यंत आले. म्हणजे याचा अर्थ काय तर तो गंज काय झाला दुधाने भरलेला होता है की नाही. गळ्यापर्यंत म्हणजे काय वरतीपर्यंत आला. त्यानंतर पुढे सुईच्या नाकात थोडक्यात या अर्थानं आपल्याला वापरायला लागेल. सुईच्या नाकात दोरा होऊन धोंडू मामाने शिलाई मशीन सुरू केली. म्हणजे सुईचं जे काय पुढं दोरा होण्यासाठी जे होल असतं त्याला आपण इथं सुईचं नाक असं या अर्थाने इथं अर्थ वापरावा लागतो. म्हणजे सुईच्या ते दोरा होण्याचं जे काय
होल आहे त्या होलाला पण नाक असं म्हटलं जातं. सुईच्या नाकात दोरा होऊन धोंडूमामाने शिलाई मशीन सुरू केली. आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. मग बघा म्हणजे आंबा खात असताना आपल्याला तिथं त्या आंब्यावरती असं केसरासारखं असतं बघा, आणि त्याला आपण केस असं म्हणतो. आणि ते पांढरे होईपर्यंत काय केलं की गणू काय करत होता, तो आंबा किंवा आंब्याची कोय ती चोखत राहिला होता. आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गणू चोखत राहिला. आपले शेकडो हात या अर्थाने इथं की आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देत आहे. बघा म्हणजे वडाच्या झाडाचे जे काही पारंब्या असतील किंवा ज्या काही फांद्या येत्या त्या फांद्यांना इथं हात या शब्दानं काय केलेलं आहे, संबोधलेलं आहे. म्हणजे आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देत आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. बघा म्हणजे खोलीतल्या एकमेव खुर्चीचा म्हणजे खोलीमध्ये एकच खुर्ची होती आणि त्या खुर्चीचाही पाय मोडलेला होता आणि म्हणून मी काय बसलो, खाली बसलेलो आहे. म्हणजे खुर्चीचे जे काही 4 पाय असतात किंवा त्याला पाय म्हणू किंवा आपण जे चारी बाजूला ते जमिनीवर ज्या भागाने टेकलेलं असतं त्या भागाला आपण इथं पाय असं म्हणू शकतो. बघा इथं आपलं अपासून ओपर्यंतचे प्रश्न संपलेले आहेत. प्रत्येकाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे की चुलीवरच्या तव्याचे पाठ काळीभोर झाली होती. बघा लिहिल्या का, चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झालेली होती. 2 कपाचा कान तुटला म्हणून दिलावरने चहा ग्लासमध्ये ओतला. 3 हा नारळ नासका निघणार, नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाली. त्यानंतर मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. बघा मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. आणि त्यानंतरचा प्रश्न, चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळ्यापर्यंत आले. सुईच्या नाकात दोरा होऊन धोंडूमामाने शिलाई मशीन सुरू केली. आंब्याच्या कुईचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला म्हणून मी जमिनीवर बसलो. बघा म्हणजे इथं आपलं काय संपलं, प्रश्न क्रमांक 2 संपलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 दोन्ही तुम्हाला समजले असतील. त्यानंतर बघा खाली एक प्रश्न आणखी आहे की भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपाप्रमाणे कान नसतात पण भिंतीला कान असतात ह्या कोणत्या अर्थाने आपण वापरले, हे शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा असं तिने प्रश्न विचारलेला आहे. बघा काय एक म्हण आहे बघा की भिंतीलाही कान असतात. म्हणजे काय असतं की एखाद्या खोलीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपली चर्चा चालू असते त्यावेळेला जर चोरूनही आपले कोणतरी ऐकत असावे किंवा असेल आणि म्हणून आपण बोलताना काय म्हणू नये, हळू बोलावे. आणि म्हणून त्यावेळेला आपण किंवा बोलताना आपण भिंतीलाही कान असतात म्हणून आपण तो विषय थांबवावा असं आपण बोलू नये असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, भिंतीलाही कान असतात म्हणजे आपलं बोलणं चोरून कोणतरी ऐकेल या अर्थाने इथं भिंतीलाही कान असतात या शब्द वापरतो आपण किंवा तशी पद्धतीची म्हण असले आपल्या दिसून येते. त्या म्हणीप्रमाणेच बघा की त्याच्या पैशाला पाय फुटले असे बोलताना आपण म्हणतो. यासारखी उदाहरणे शोधा व त्याचा अर्थ माहिती करून घ्या व बोलण्यात त्याचा वापर करा. बघा आता दुसरी म्हण काय की त्याच्या पैशाला पाय फुटले म्हणजे काय झालं की त्याच्याकडे खूप पैसे होते पण त्या पैशाला काय आलं की अनेक कारणास्तव ते पैसे काय आले, खर्चून गेले, ते त्याच्यापाशी राहिले नाहीत या अर्थाने ते आपल्याला वापरावं लागेल. अशा पद्धतीची अनेक उदाहरणे आपण काय करा, तुम्ही आणखी शोधा, त्याचा अर्थ समजून घ्या व ती बोलण्यातसुद्धा काय करा, बऱ्याच वेळा वापरा. ठीक आहे. इथं आपला काय संपला की बंडूची इजार हा आपला स्वाध्याय संपलेला आहे. धन्यवाद.